हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक नाश्त्याचा प्रकार बनवते. तर उपमा बनवते आणि ताकातला उपमा बनवते आज मी. तर आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात. गॅसवर एक कढई गरम करत ठेवली. त्यामध्ये मोठे 2 चमचे तेल घातले. तेलावर घातलेले आहेत शेंगदाणे. तर पाववाटी शेंगदाणे आहेत. ते मी आधी अगदी छान असे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घेणार आहे. आणि शेंगदाणे तळून झाले की ते एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे. तर आता आपले शेंगदाणे तळून झालेत. त्यानंतर घालूयात पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरं. जिरं आणि मोहरी छान तडतडली की त्यामध्ये घालणार आहे हिरव्या मिरच्या. तर त्या तुम्ही तिखटपणानुसार कमी जास्त करू शकता. या मिरच्या कमी तिखट आहेत तर मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. त्यानंतर 2 मोठ्या साईजचे कांदे अगदी बारीक चिरून घातलेले आहेत. कांदा आणि मिरची चांगली परतली गेली की नंतर त्यामध्ये 1 मोठ्या साईजचं गाजर आणि 2 सिमला मिरची या अगदी बारीक अशा चिरून घेतलेल्या आहेत आणि त्या मी फोडणीमध्ये घातलेल्या आहेत. तर आता तुम्ही याच्यासोबत बीन्स घालू शकता, वाटाणे घालू शकता. तर तुम्हाला आवडतील अशा भाज्या यामध्ये तुम्ही घालू शकता. आणि भाज्या थोड्याशा फ्राय झाल्या की नंतर मी 1 वाटी जो आहे तो रवा घेतलेला आहे. तर मी बारीक रवा घेतला आहे, तुम्ही जाड रवा घेतलात तरी चालेल. आणि आता रवा आपला कच्चा आहे तर तो छान त्याचा एक सुगंध येईपर्यंत मी त्याला परतवून घेणार आहे. तर रवा परतत असतानाच मी त्यामध्ये मीठ घालणार आहे. म्हणजे कसं की मिठाचा फ्लेवर हा पूर्ण उपीटमध्ये चांगला उतरेल. तर त्यामुळे मी घातलेलं आहे चवीनुसार मीठ. आणि त्यानंतर आपण ताक घालणार आहोत तर थोडंसं आंबटसर असं ताक असणार आहे. तर त्यासाठी टेस्ट बॅलन्स करण्यासाठी म्हणून मी अगदी पाव चमचा साखर घातली. ती ऑप्शनल आहे, तुम्हाला नको असेल तुम्ही नाही घातली तरी चालेल. आणि आता आपल्याला परत हे छान असं परतवून घ्यायचं. तर आता आपल्या रव्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर घालायचं आहे ताक. तर हे मी घरी बनवलं आहे, दही लावलं होतं आणि दह्याचं मी हे पाणी घालून घुसळून घेतलेलं ताक आहे. तर आपण 1 वाटी रवा घेतलेला आहे तर त्या रव्यासाठी मी 3 वाटी ताक घेतलेलं आहे. तर तुम्ही दही असेल तर दह्यामध्ये 2 वाटी पाणी घालून, म्हणजे 1 वाटी दह्यामध्ये 2 वाटी पाणी घालून ते पातळसर असं घुसळून मग ते तुम्ही यूज करू शकता. किंवा आजकाल मार्केटमध्ये नुसतं ताकही विकत भेटतं तर तेही वापरू शकता. तर आता ही छान मी असं एकजीव करून घेतलं आहे. त्यानंतर घालूयात भरपूर अशी कोथिंबीर. आणि कोथिंबीर घालून परत एकदा आपण ते परतवून घेणार आहोत. तर आता मी कोथिंबीरही त्यामध्ये मिक्स करून घेतले. त्यानंतर आता आपण जे शेंगदाणे फ्राय करून ठेवलेले होते तर ते शेंगदाणे घालणार आहे आणि आता परत ते मिक्स करून घेणार आहे. तर नाश्त्याला आपण नेहमी रवा, उपमा, पोहे किंवा काय असं वेगवेगळं बनवत असतो. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत तर हे ताकातला उपमा तुम्ही नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही आवडेल. आणि आता ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर मी त्यावर 2 ते 3 मिनटं वाफ येण्यासाठी म्हणून झाकण ठेवलं होतं. तर वरून पाणी वगैरे बाकी काही घातलेलं नाही आहे. बस त्या ताकामध्येच आपण हा रवा शिजवून घेणार आहोत. तर बघू शकता छान असा आपला हा उपमा रेडी झालेला आहे. तर तो मी आता प्लेटमध्ये काढून घेते. तर बघू शकता खूप छान असा कलर आलेला आहे आणि टेस्ट पण याची खूप छान लागते. तर नक्की अशा पद्धतीनं उपमा तुम्ही एकदा ट्राय करा. वरून घातलेली आहे मी कोथिंबीर. तर तुम्हाला आवडत असेल तुम्ही त्यावरून शेव घालू शकता, खोवलेलं ओलं किंवा सुकं खोबरं घालू शकता. आणि लिंबाची फोड पण हे ताकातलं केल्यामुळं आंबटसरपणा आहे त्याला, त्यामुळे मी काही लिंबाचा यूज केलेला नाही आहे. तर मी बनवलेली ही उपम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा. तसेच आपल्या चॅनलला कनेक्टेड राहा. आपल्या चॅनलवरच्या रेसिपीज आवडत असतील लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.